आणखी एका मोठी बातमी आहे। खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केलाय। पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचं समर्थन करतायत असं राऊत म्हणाले। चंदा दो धंदा लो या नीतीवर काम सुरू असल्याचा हल्लाबोल सुद्धा राऊतांनी केला आहे। जे जेलमध्ये आहेत त्यांना सोडवण्यासाठी भाजपनं पैसे दिल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे। पंतप्रधान मोदींचं कालचं भाषण स्क्रिप्टेड होतं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। तर पंतप्रधान मोदी यांची मुलाखत जारी झाली होती आणि या मुलाखतीवरून संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे। तर पंतप्रधान मोदींनी इलेक्ट्रल बॉन्डचं समर्थन केलेलं होतं आणि त्यावरून आता संजय राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय। पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचं समर्थन करतायत। चंदा दो धंदा लो या नीतीवर काम सुरू आहे। जे जेलमध्ये आहेत त्यांना सोडवण्यासाठी भाजपनं पैसे दिले असा आरोप सुद्धा या ठिकाणी त्यांनी केला आहे आणि पंतप्रधान मोदींचं कालचं भाषण स्क्रिप्टेड होतं असंही ते म्हणाले। भारतीय जनता पक्षाने केलेला घोटाळा हा इतका भयंकर आहे। हे जर अन्य देशात कुठे घडलं असतं तर त्या प्रधानमंत्र्याला बडतर्फ करून किंवा त्यांनी राजीनामा दिला असता, राजीनामा द्यावा लागला असता आणि त्याच्यावर भ्रष्टाचाराच्या संदर्भात खटला चालवून त्याला तुरुंगात टाकला असता। निवडणूक रोखे हा किती मोठा घोटाळा आहे। चंदा दो धंदा लो, या धंदा चाहिए तो चंदा दो, पहले धंदा लो बाद में चंदा लो, या पहले चंदा दो बाद में धंदा लो। दहशत आणि वसुलीच्या मार्गाने हे पैसे गोळा केले। इलेक्ट्रल बॉन्ड ही कल्पना वाईट नसावी, पण त्याचं भ्रष्टाचारात रूपांतर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाने केलं। ज्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड आहेत, जे ठेकेदार ब्लॅकलिस्टेड आहेत, ज्यांच्यावर ईडी सीबीआयच्या कारवाया सुरू आहेत, त्या रोखण्यासाठी पैसे घेण्यात आले किंवा तुमच्यावर ईडी सीबीआयची कारवाई केली जाईल, पैसे द्या असं करून खंडणी वसुलीच्या मार्गाने पैसे गोळा केले भाजपने, किंवा ज्यांच्यावर कारवाई झाली आहे, जे तुरुंगात आहेत, त्यांना सोडवण्यासाठी त्यांच्याकडून इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये घेतले जाते। आणि ह्या व्यवहाराचं गैरव्यवहाराचं समर्थन नरेंद्र मोदी करतायत खास मुलाखत देऊन। हे देशवासीय आपले पाहतायत, ऐकतायत आणि मोदी काय आहे ते समजून घेत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।